अधिसूचना उल्लंघन कलम 59 नुसार अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अन्वये तसंच सहकलम 272, 273, 188 आणि 328 भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास जळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांच्याकडे देण्यात आला आहे। सदरची कारवाई अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे संयुक्त दक्षता मुंबई समाधान पवार, सहाय्यक आयुक्त दक्षता आनंद महाजन, सह आयुक्त अमरावती विभाग जयपूरकर, सहाय्यक आयुक्त बुलढाणा केदारे, अन्न सुरक्षा अधिकारी अमरावती विभाग संदीप सूर्यवंशी, गुलाबसिंग वसावे, रवींद्र सोळंके, वाहन चालक देशमुख बापू तसंच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार, पोलीस नाईक शेख इरफान, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल परहाड, पोलीस कॉन्स्टेबल रणजित व्यवहारे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे। प्रशासनातर्फे बऱ्हाणपूर मार्गे जळगाव जामोदकडे येणाऱ्या प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे। एकूण साठ्याची किंमत आहे 17,33,000 रुपये आणि 8 लाख रुपयाची चारचाकीही जप्त करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई अन्न औषध प्रशासन दक्षता विभाग सहआयुक्त श्री पवार सर, सहआयुक्त अन्न औषध प्रशासन अमरावती विभाग श्री जयपूरकर सर, सहाय्यक आयुक्त बुलढाणा श्री केदारे सर, सहाय्यक आयुक्त दक्षता श्री महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संदीप सूर्यवंशी अन्न सुरक्षा अधिकारी दक्षता, श्री रवींद्र सोळंके अन्न सुरक्षा अधिकारी बुलढाणा व श्री जी के वसावे अन्न सुरक्षा अधिकारी बुलढाणा यांनी पार पाडली। सदर कारवाईत वाहन चालकावर व गाडीवर कारवाई करण्यात आली आहे व मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। सर, आरोपी कुठले सदर आरोपी हा देऊळघराच्या तालुक्यातील आहे। पुढील तपास मालकाचे वगैरे आतापर्यंत काही सद्यस्थितीत निष्पन्न झालेले नाही आहे, तर तपासाचा भाग पुढील होईल। NTV न्यूज मराठी बुलढाणा।